आज सकाळी नाश्त्यासाठी इडली बनवली होती, त्यातलंच थोडंसं पीठ शिल्लक राहिलं होतं. त्याचं काय करावं हा विचार डोक्यात होता, तर ही मस्त अशी रेसिपी सुचली. तर या रेसिपीबरोबर खाण्यासाठी आधी मी छानशा 2 चटण्या बनवल्या. साऊथ इंडियन स्टाईलच्या चटण्या खोबरं न वापरता मी बनवल्यात. सुरुवातीला या चटण्या बनवूया आणि यानंतर इडलीच्या पिठापासून मस्त चमचमीत अशी आपली रेसिपी तयार करूया. तर सगळ्यात आधी चटणी बनवायला सुरुवात करूया. तर इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा तेल घालायचे. तेल गरम झाल्यानंतर पाव कप इथे मी शेंगदाणे घातलेत. यानंतर 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घातल्या. 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे. आता हे सगळं आपल्याला 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. तर मंद फ्लेमवरती हे मी व्यवस्थित असं भाजून घेतलं. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. हे पूर्ण थंड झालं आहे. आता यामध्ये मी 4 ते 5 पाकळ्या लसूण घातला आहे. यानंतर 1 मोठा चमचा इथे भाजलेली चण्याची डाळ घातली. थोडीशी चिंच घातली. यामध्ये आंबटपणासाठी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी इथे मी वाटून घेतली आहे. बाऊलमध्ये काढून घेऊया आणि चटणीवरती घालण्यासाठी आता फोडणी तयार करूया. तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. थोडासा कढीपत्ता घातला आहे आणि 1 लाल मिरची घातली. ही मस्त अशी खमंग फोडणी चटणीवरती घालूया. तर ही आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारची म्हणजेच टोमॅटोची चटणी तयार करूया. तर यासाठी इथे कढई गरम करत ठेवले. यामध्ये आता 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं. 1 चमचा उडदाची डाळ घातली. यानंतर इथे मी आलं घातलं आहे, असं तुकडे करून घातलं. परतून घ्यायचं हे 1 मिनटं. हे परतल्यानंतर यामध्ये 2 ते 3 लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडीशी चिंच घातली. पुन्हा हे परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो तुकडे करून घातला आहे. आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. टोमॅटो सॉफ्ट करून घेतला आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर फक्त आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा चण्याची डाळ घातली आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. यानंतर इथे मी 1 चमचा गुळाची पावडर घालते. तुम्ही पावडर नसेल तर गुळाचा खडा घालू शकता. मस्त आंबट गोड तिखट अशी आपली चटणी तयार होणार आहे. यानंतर ते चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता पाणी घालून ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. इथे मी चटणी वाटून घेतली आहे. वाटीमध्ये काढून घेऊया आणि यानंतर यावरती फोडणी घालूया. तर मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरचीची फोडणी यावरती मी घालते. तर ही आपली टोमॅटोची आंबट गोड तिखट अशी चटणी तयार आहे. तर इथे आपल्या दोन्ही प्रकारच्या चटण्या तयार आहेत, ज्या आपण खोबऱ्याशिवाय बनवल्या. मस्त साऊथ इंडियन स्टाईलच्या चटण्या आपल्या रेसिपीबरोबर खूपच छान लागतात. तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी 1 बाऊल घेतला आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा मी चिरून घेतला. यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा चिरलेला. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं. किसलेलं आलं घातलं आणि बारीक चिरलेली इथे मी कोथिंबीर घातली. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी. तर हातानेच मी हे मिक्स करून घेते. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप इडलीचं तयार पीठ घालायचं आहे. इडली डोशाचं जे तयार पीठ मार्केटमध्ये मिळतं ते तुम्ही वापरू शकता किंवा घरी बनवलेलं वापरू शकता. थोडंसं घट्ट पीठ हवं आहे आपल्याला आणि या पिठामध्ये मी आधीच मीठ घातलं होतं, म्हणून मी मीठ घातलं नाही. तुमच्या पिठामध्ये जर मीठ नसेल तर तुम्ही चवीप्रमाणे इथे मीठ घाला. हे आता मिक्स करून घेऊया.
हे इडलीचं पीठ थोडंसं पातळ आहे, म्हणून यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालावं लागेल. तर इथे 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचे. आणि हे मिक्स करून घेऊया. हे आपल्याला घट्टच हवं आहे. हे मला आता थोडंसं जास्त घट्ट वाटते, तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. साधारण 2 चमचे इतकं पाणी घालायचे, जास्त पाणी घालायचं नाही आहे. हाताने हे आपण व्यवस्थित छान एकजीव करून घेऊया. तर हे पीठ आता तयार आहे. याची आज आपण बोंडं बनवणार आहोत. साऊथची फेमस अशी रेसिपी आहे. संध्याकाळच्या चहाबरोबर तुम्ही हे बनवू शकता. तर आता याची आपण बोंडं बनवूया. तर इथे कढईमध्ये मी आधीच तेल गरम करत ठेवलं होतं. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि अशी गोल आकाराचे हे पकोडे किंवा बोंडं फ्राय करून घ्यायचे आहेत. चवीला हे खूपच मस्त होतात. इडलीचं पीठ आधीच फर्मेंट झालेलं आहे, त्यामुळे हे अगदी हलके फुलके होतात. तर घरी आपल्या इडलीचं पीठ तयार असतं किंवा कधी शिल्लक राहतं, तर त्यापासून तुम्ही ही बोंडं नक्की तयार करून पहा. तेलात सोडल्यानंतर आपल्याला लगेच हे हलवायचे नाही आहेत. हलके होऊन हे वरती येतात. त्यानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता किती मस्त हलके फुलके झालेत. यांना आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. तर पाहू शकता मस्त असा रंग आला आहे. तर आपण काढून घेऊया. याच्यातलं तेल निथळून काढून घेते मी. तर आपण ज्या 2 चटण्या बनवल्या त्याबरोबर मी हे बोंडं सर्व केलेत. तर या एक शेंगदाण्याची चटणी आणि एक टोमॅटोची आंबट गोड तिखट अशी चटणी, या दोन्ही चटण्यांबरोबर ही बोंडं खूपच मस्त लागतात. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. इथे मी तुम्हाला एक बोंडं तोडून दाखवते. अगदी मस्त हलकी फुलकी आणि आतपर्यंत ही अशी जाळीदार होतात आणि चटणीबरोबर तर खूपच अप्रतिम लागतात. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.